तरी घेणं गरजेचं आहे आणि याच गोष्टीवरती आपण आपल्या या दुसऱ्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला पुढे नेऊया। पुढील मॅच नारंगी फाल्कन्स 888 आणि आचोळे एव्हेंजर्स आणि पुन्हा एकदा नारंगी फाल्कन्स 888 यांनी टॉस जिंकला आणि टॉस जिंकून त्यांनी ठरवलं निर्णय घेतलेला होता त्याप्रमाणे आपण आता आमंत्रित करू या मॅच मध्ये पहिला अटेम्प्ट करण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आणि हा स्पोर्ट्स आहे तर तशी स्पोर्ट्समनशिप खिलाडू वृत्ती सगळ्याच गोविंद पथकांनी दाखवा ही नम्र विनंती आहे। जरी आपला प्रतिस्पर्धी असेल तरी तो आपल्यासारखाच एक गोविंद आहे, त्यामुळे जर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पथकातील गोविंद कुठेही जर त्याला इजा होत असेल अपघातग्रस्त होत असेल तर आपण जल्लोष करू नका, शांतता बाळगा आणि त्याच्या प्रकृतीसाठी आपण प्रार्थना करू शकतो तितकं मात्र नक्की करा। चला तर पुढे वळूया। मगाशी म्हटल्याप्रमाणे नारंगी फाल्कन्स 888 ने टॉस जिंकून निर्णय घेतलाय तर आता आपण आमंत्रित करत आहोत या मॅच मधील पहिला अटेम्प्ट करण्यास टीम आचोळे एव्हेंजर्स। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। जल्लोष लई भारी झाला, एक टीम एक स्वप्न एक गगन गाठायचं, फौजन विकासचा झेंडा उचलायचा, हातात विश्वास डोळ्यात तेज, ही केवळ स्पर्धा नाही हाच जनतेचं स्वरूप, आला शक्ती ज्योत सवाला, दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला, युवा मन नवा रस्ता नवी उमेद, जितेंद्र ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते वेद, कान्हाचं प्रेम भक्तीचं रूप, प्रवीणाताईंचं निर्मळ स्वरूप, कृष्णाच्या भक्तीनं रंगलेली ती। कॅप्टन आणि कोच प्रिपरेशन टाइम स्टार्ट। आचोळे एव्हेंजर्स अतिशय जलद गतीने चपळाईने एक एक करत सावकाश
सावकाश सावकाश, एक एक करून बाजूला काढा पटापट, एक एक करून बाजूला घ्या. हिंद मराठा गोविंद पदक यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला व्हॉलेंटियर्स टीम, आपण जे दुखापतग्रस्त आहेत त्यांना प्रकृती हॉस्पिटलच्या टीम पर्यंत घेऊन जायचंय. व्हॉलेंटियर्स आपण सुद्धा सहकार्य करा. हिंद मराठा गोविंद पदक यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मंचावरील उपस्थित सन्माननीय राजू, प्रशांतजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल प्रशांतजी राऊत साहेब आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. हिंद मराठा गोविंद पदक. Attempt unsuccessful. पुढील टीम जी येणार आहे